खेळ पालटला, खिलाडी बदलला. नमतं घेत नाही तोवर शिंदेंची कोंडी. फडणवीसांना पाठ टेकवायची, शिंदेंना कुस्तीत फायनल पर्यंत न्यायचं, पण उपविजेता इथपर्यंत लिमिटेड करायचं. शहांशी थेट ऍक्सेस खटकला. फडणवीसांनी प्यादा बदलला, शिंदेंची ती एक चूक भोवली. गडे मुडदे उखडले, तिथून पुढे शिंदेंचं महत्व कमी झालं. नेमकं घडलंय का? 2 वर्ष एकनाथ शिंदेंनी गाडी चालवली, पण 2024च्या निवडणुकीनंतर खेळ पलटला तसे खिलाडी बदलले. भाजपने 132 जागा जिंकल्या. 5 डिसेंबरला फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आता मोठा प्रश्न असा की फडणवीसांना खरंच शिंदेंची गरज आहे का, की आता भाजप स्वतंत्रपणे ताकद दाखवू शकतो? या प्रश्नाचं उत्तर निव्वळ राजकीय अफवा किंवा मनातले अंदाज यावर नाही, तर थेट आकडेवारी, खातेवाटप आणि अलीकडच्या घडामोडींवर उभं राहतं. एकनाथ शिंदे असोत वा अजित पवार, किती काळ आपल्या सत्तेचे वाटे करत राहायचे? म्हणून एकटं लढून ताकद दाखवायची आणि भाजपचं वर्चस्व निर्माण करायचं असा प्लॅन मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात आहे. याला काही विविध कारण आहेत. पहिलं कारण संख्याबळाचं गणित, जागांचा आकडा. विधानसभेत एकूण 288 जागा, भाजपाकडे 132, शिंदेकडे 57, अजित पवारांकडे 41. बहुमतासाठी लागतात 145 जागा. भाजप एकटाच त्या रेषेच्या जवळ होता. याचा अर्थ सरकार चालवण्यासाठी शिंदेंचा आधार अत्यावश्यक राहिला नाही. 2022 मध्ये सुद्धा गणितं बदलली गेली होती आणि 2022ची गणितं बदलली तशी फडणवीसांना सरकार स्थापनेसाठी शिंदेंची गरज राहिली. पण 2024 मध्ये मात्र हे चित्र उलटलं. शिवाय भाजपाकडे उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश सारख्या राज्यातून आलेली निवडणूक यंत्रणा आणि संसाधनांचा जबरदस्त अनुभव. त्यामुळे सत्तेचं गणित ठोकून देण्यासाठी भाजपला आता कोणत्याही टेकूची गरज भासणार नाही असं स्पष्ट होतं. दुसरं कारण सत्ता परत मिळवणं. शिंदेंनी 2 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलं, पण निवडणुकीनंतर परत ते सिंहासन फडणवीसांकडे आलं. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे गृह आणि ऊर्जा यासारखी महत्वाची खातं आहेत. या उलट शिंदेंकडे जरी शहरी विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम यांसारखी महत्वाची खाती आली असली तरी ती पॉवर ड्रायव्हिंग खाते नाहीयेत. म्हणजे रस्ते, इमारती, योजना या घोषणांमुळे लोकप्रियता येते, पण राजकारणात खरी ताकद मिळवायची असेल तर गृह आणि ऊर्जा हाच तो गेम चेंजर असतो. तिसरं कारण म्हणजे नवीन दारं उघडी करून बॅकअप प्लॅन रेडी करणं. निवडणुकीनंतर लगेचच विधान भवनात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंकडे पाहून टाकलेलं वाक्य अजूनही गाजतंय, इकडे येण्याचा स्कोप आहे. हे फक्त हलकं फुलकं बोलणं नव्हतं, तर एक राजकीय मेसेज होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत झालेली त्यांची थेट भेट म्हणजे त्या मेसेजला शिक्कामोर्तबच. आता गठबंधनबद्दल असं होईल असं म्हणता येणार नाही, पण फडणवीसांनी ज्या प्रकारे हा सिग्नल दिलाय त्यावरून असं स्पष्ट होतंय की भाजपाकडे नेहमी दुसरा दरवाजा उघडा असतो. इतिहासही यालाच पाठिंबा देतो. 2014ला भाजपनं शिवसेनेशिवाय सरकार बनवलं होतं. 2019 मध्ये अजित पवारांसोबत रात्रभरचं सरकार एक्सपेरिमेंट केलेलंही सगळ्यांना आठवतंय. म्हणजे फडणवीसांना एका खटकावर अडकून बसायचं बंधन नाहीये. फडणवीसांना एकनाथ शिंदेंची गरज आहे का, तर यावर उत्तर असं मिळतं की गरज असेल, पण तेव्हा जेव्हा शिंदे महत्वाचे ठरतात. पण फडणवीसांच्या हातात इतके पर्याय आहे की त्यांच्याशिवाय सरकार अडणार नाही असं समीकरण उभं राहिलंय. भाजपनं महाराष्ट्रात स्वतःची ताकद इतकी वाढवली आहे की कुणी नसलं तरीही चालतंय, पण गरज पडली तर कुणालाही सोबत आणू शकतात. चौथं कारण मुंबई महापालिकेची तयारी. इथली महापालिका जिंकली तर राज्याच्या राजकारणात पकड आपोआप घट्ट होते. सध्या मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांच्या निवडणुकीचा सूर चढला. भाजपने शहरी मतदारांवर चांगली पकड घेतली आहे. मेट्रो, रस्ते, घरकुल अशा थेट लोकांना दिसणाऱ्या मुद्द्यांवर जोरदार काम आणि प्रचार सुरू होईल. शिंदेंकडे शहरी विकास मंत्रालय असलं तरी निवडणूक यंत्रणा, पैसा आणि संघटन या तिन्ही गोष्टींमध्ये भाजप बिनतोड आहे. 2022 मध्ये शिंदेंचं बंड गेम चेंजर ठरलं होतं, पण 2024च्या महापालिकेत भाजप स्वतःच दम दाखवायला उतरला. देवेंद्र फडणवीसांनी तिसरी मुंबईचा रोडमॅपही समोर ठेवलाय आणि ते म्हटलेत की आगामी तिसरी मुंबई आर्थिक विकासाला मोठी चालना देईल. हे थेट शहरी मतदारांना भिडणारा अजेंडा. म्हणजेच मुंबई महापालिकेच्या तयारीत भाजप आघाडीवर आहे आणि फडणवीसांकडे तसा गेम चेंजर अजेंडा सुद्धा. एकंदरीत काय, तर फडणवीसांना शिंदेंची गरज आता नाही असं म्हणता येणार नाही, ती गरज कमी झाली आहे असं म्हणता येईल. शिंदे अजूनही 57 आमदार आणि शहरी पातळीवरील खात्यांमुळे महत्वाचे. मात्र निर्णयाचं बटन आज ठामपणे फडणवीसांच्या हातात आहे. फडणवीसांना शिंदेंची गरज संपली आहे का, तर असं नाहीये. गरज कमी झाली आहे पण संपलेली नाहीये. 2022 मध्ये शिंदेंनी खेळ उलटवला होता, पण 2024 मध्ये खेळाडू बदललेत. आज भाजपाकडे संघटन, पैसा आणि संख्याबळाचं फुल पॅकेज आहे. शिंदे अजूनही 57 आमदार आणि शहरी खात्यांसह महत्वाचे आहेत, पण गरज कमी झाली आहे, संपलेली नाहीये.
खरी गोष्ट अशी आहे की स्टेक सर्वांच्या हातात आहे, पण स्टिअरिंग आता ठामपणे फडणवीसांच्या हातात आलंय. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडीवाला आजही फडणवीसच आहे. हे एकंदरीतचं चित्र आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.